नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारी एकदम सॉफ्ट अशी मटर इडली ही रेसिपी पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घ्यायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1.5 कप रवा घेतलेला आहे, 1 कप मटार घेतलेले आहेत, अर्धा कप दही, कोथिंबीर, गाजर घेतलेला आहे असा तुकडे करून, उडदाची डाळ घेतलेली आहे 1 चमचा, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे फटाफट. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता वाटाणे आहेत ते घालायचे आहेत, त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे, हिरवी मिरची घालायची आहे व थोडंसं पाणी घालायचं आहे व आपण आता हे वाटून घेणार आहोत. मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करायची आहे. बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे. त्यानंतर इकडे मी एक स्टीलचा बाउल घेतलेला आहे. आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये रवा आहे तो घालायचा आहे, त्यानंतर जी आपण मटारची पेस्ट केली होती ती घालायची आहे, गाजर घालायचा आहे बारीक तुकडे करून घेतलेला, त्यानंतर याच्यामध्ये दही घालायचं आहे व पाणी घालायचं आहे 1 कप. त्यानंतर हे मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे व परत मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे व 10 मिनिटं आपण आता हे रेस्टला ठेवून देणार आहोत. असंच आपली 10 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर इकडे मी तडका केलेला आहे, त्यामध्ये उडदाची डाळ आणि मोहरी असं केलेलं आहे तडक्याचं. आपण आता हा तडका आहे तो या मिश्रणामध्ये घालायचा आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर इकडे मी इडलीचा साचा घेतलेला आहे. आपण आता या इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं आहे. असं ब्रशने चारी बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं त्यामध्ये आपण आता इनो घालणार आहोत व थोडंसं पाणी घालायचं आहे इनो ॲक्टिवेट व्हायला व चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं बॅटर सुद्धा तयार झालेला आहे. आपण आता याच्या इडल्या करणार आहोत. आपण आता या इडलींच्या साच्यांमध्ये जे इडलीचं बॅटर आहे केलेलं ते असं भरायचं आहे. एक एक करून आपलं भरून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. आपण आता इडल्या आहेत त्या वाफेवर शिजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही 15 ते 20 मिनिटं आपल्याला या वाफेवर शिजवायच्या आहेत. आपली 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपल्या मस्तपैकी अशा मटर इडली झाली आहे की नाही. बघू शकता आपली मटर इडली झालेली आहे. माझी ही झटपट तयार होणारी मटर इडली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.